हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये. कशा आहात सर्वजण? आशा करते की सर्वजण ठीकच असणार. आणि चला तर मग आज आपण घेऊन आलेली एक नवी सिंपल अशी रेसिपी, साधी सोपी, जी तुम्हाला आवडते का नाही माहीत नाही, पण खूप इझी आहे आणि खूप चांगली आहे. मुलं पण आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. तर बघू शकता इथे तेल टाकलेलं आहे मी, छान जास्त टाकलेलं आहे तेल. त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे बारीक करून, मिरच्या घेतलेल्या आहेत 2 अशा बारीक कट करून टाकलेल्या आहेत, अद्रकचं किसून घेतलेलं आहे ते पण थोडंसं टाकलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला असं भाजायचं आहे. तर हे भाजल्याच्या नंतर म्हणजे जास्त पण एकदम असं भाजायचं नाही आहे, फास्ट गॅसवरती भाजायचं आहे. तर कांदा टाकलेला आहे, कांदा पण छान असा बारीक करून घेतलेला आहे मी. कांदा पण छान टाकलेला आहे, छान असा भाजून घ्यायचा आहे. एकदम असा लाल पण होऊ द्यायचा नाही आहे, पण थोडंसं होऊ द्यायचं. तर अशा पद्धतीने कांदा पण छान फ्राय करून घ्यायचा आहे. तर ही रेसिपी ना नक्की मुलांना आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल. आणि म्हणजे शिल्लक रात्रीचा भात राहिलेला असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता. बघू शकता माझ्याकडे थोडी मक्का पडलेली होती, ती मक्का आणि शिमला मिरची पण कट करून इथे टाकलेली आहे मी. तुम्ही जितक्या हवं तितक्या भाज्या यामध्ये घालू शकता. तर अशा पद्धतीने ना हे छान असं फ्राय करून घ्यायचं, भाजून घ्यायचं, कारण की ना आता मक्काला थोडासा टाईम लागतो. तर अशा पद्धतीने शिमला मिरची तर एक तेलात थोडंसं हलकं फ्राय केलं तरी होऊन जातं, भाजून घेतलं तरी पण. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं झालेलं आहे. आपण आता यामध्ये बाकीचं हे टाकूया. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा प्लीज. तर बघू शकता अशा पद्धतीने छान असं फ्राय झालेलं आहे. आपण आता यामध्ये ना शेजवान चटणी घालणार आहे, बघू शकता तुम्ही. आणि ना खूप मस्त आणि खूप टेस्टी लागते शेजवान चटणीचं. मी हे छोटंसं पाऊच आणलेलं आहे 10 रुपयाचं, तरी मी पूर्ण घालणार आहे. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर मी ते पूर्ण घातलेलं आहे. अशा पद्धतीने ना छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर यामध्ये सोया सॉस घालू शकता, विनेगर थोडंसं घालू शकता आणि चिल्ली सॉस घालू शकता. तर मी इथे घातलेलं नाही, मी एकदम सिंपल साध्या पद्धतीने. आणि शेजवान फ्राईड राईस असतो ना, तो एक मसाला तो पण घालू शकता तुम्ही यामध्ये, तर आणखी खूप टेस्टी छान वाढेल. बघू शकता अशा पद्धतीने मिरची पावडर घातलेला आहे मी, कारण की थोडंसं तिखट असलं ना, तर चटपटी असलं तरच मुलांना पण खूप आवडेल, त्यामुळे तर थोडंसं मिरची पावडर घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला यामध्ये आता हे माझा ना सकाळी भात केलेला होता आणि संध्याकाळी आम्हाला म्हणजे संध्याकाळी खात नव्हते कोणी, तर मी म्हटलं चला चहाच्या अगोदर हे असा नाश्ता बनवून देऊया. आणि पलीकडे माझा स्वयंपाक पण चालू होता, कारण की संध्याकाळचा स्वयंपाक पण मी लवकरच करते जरा. तर बघू शकते तिथं अंडे शिजू घातलेले आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला. तर बघू शकता असं भात केल्याच्या नंतर ना टाकल्याच्या नंतर आपल्याला एकदम गॅस थोडासा कमी करायचा आहे, कारण की ना खालचे मसाला मिक्स करेपर्यंत खालचं भाज्यांना जळायला नाही पाहिजे, त्यामुळे थोडंसं कमी करायचं. मिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही पुन्हा फास्ट करू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने इथे छानपैकी फ्राईड राईस छान असा तयार झालेला आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याला. आणि यावरती ना धनिया पण टाकायचा आहे, मीठ टाकलेलं आहे मी, मीठ टाकायचं आहे चवीनुसार. मी अगोदर पण थोडंसं भातामध्ये मीठ टाकलेलं होतं ना, त्यामुळे मी कमी टाकलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर बघू शकता असं छान असं मक्का बिक्का मस्त दिसत आहे आणि खूप छान असं बनलेलं आहे आपलं फ्राईड राईस. आणि बघू शकता मुलांना पण खूप आवडला होता, तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता तुम्ही इथे छान असा आपला फ्राईड राईस तयार झालेला आहे. तर असं नक्की ट्राय करून बघा. आणि शेजवान चटणी घरामध्ये असली, थोड्या भाज्या पण घरामध्ये असल्या ना, तर किती मस्त आहे ना, फटाफट एकदम 10-15 मिनटामध्ये बनवून पण जाते. एकदम इझी आणि सोपी रेसिपी आहे आणि एकदम सिंपल, आणि मुलांना पण खूप आवडेल अशी आहे रेसिपी. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तर असंच मुलांना काही पण असं
खायचं मन नाही करत घरच्याच वस्तूमध्ये असं काय पण बनवून देत असते, कारण की त्यांना पण ना थोडं वेगळं होऊन जातं आणि त्यांना पण खायला मजा येते. त्यामुळे बघू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीचं फ्राईड राईस तयार झालेला आहे, शेजवान फ्राईड राईस. तर बघू शकता असं तयार झालेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता इथे छान असं इतकं मस्त दिसत होता. आणि बघू शकता तुम्ही मक्का पण, शिमला मिरची पण आणि मिरच्या पण आता थोडीशी वाटलं तर तुम्हाला थोडीशी कोथिंबीर पण वरतून टाकून द्या, बारीक चिरून, खूप मस्त लागते. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा. आणि आता मुलांना देते खायला. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप छान आणि एकदम सुटसुटीत बनला होता. तेल थोडं जास्त लागतं याला, कारण की तेल जास्त टाकावं लागतं. कमी जर टाकलं ना तर सगळं कढईला चिटकून जातो भात, त्यामुळे. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.